मंडळी, प्रीतीज 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आपण आज जात आहोत नवीन झालेल्या स्वामी समर्थ मठ पाहायला। चला जाऊया। तर आपण आलो आहोत स्वामी समर्थ मठ पाहायला वाघोली येथे। इथून समोरून हा स्टेशन रोड आहे आणि इथून राईट साईडला इथे आहे हे मंदिर, या साईडला। आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवू शकते, इथे एक बोर्ड लावलाय बघा, शनी मंदिराचा हा बोर्ड आहे। इथून समोर पुढे गेलं की तिथे शनी मंदिर आहे। तर हा बोर्ड दिसला की समजून जा इथे राईटला तुम्हाला जायचं आहे। आणि इथेच आहे अंडरग्राउंड गणपती मंदिर देखील आहे। आणि अमरेश्वर जे आत्ताच नवीन शिवमंदिर ओपन झालंय, तर हे एकाच मंदिरामध्ये आहे, एकाच ठिकाणी आहे। तुम्ही बघू शकता, आता तुम्ही जाल तेव्हा तुम्ही बघालच। तर हे तिन्ही मंदिर एकाच ठिकाणी आहेत। तर स्वामींचा मठ खूप छान झालेला आहे, तर आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलंय, चला पाहायला जाऊया। आता आम्ही 2 मिनिटात पोहोचूच इथे। इथे तुम्ही नालासोपाराला वेस्टला आल्यानंतर तुम्हाला अंडरग्राउंड गणपती मंदिर सांगायचं आहे, कारण की हे सर्वात जास्त फेमस असं मंदिर आहे अंडरग्राउंड गणपती मंदिर, जे 15 फूट खोलीवर आहे। तर त्याचा देखील आपण व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे, तर तो जाऊन नक्की पहा। पण आता आपण या मंदिरात जाणार आहोत, तर त्या मंदिरात सुद्धा जाऊया, बघूया चला। अंडरग्राउंड गणपती मंदिर, त्याचबरोबर अमरेश्वर मंदिर आणि स्वामी समर्थांचा मठ एकाच ठिकाणी आहे। आणि हे आहे वाघेश्वरी मंदिर, पुढे पाहू शकाल तुम्ही, इथे वाघेश्वरी मंदिर आहे। याचा सुद्धा आपण मंदिराचा व्हिडिओ केलेला आहे। आणि इथे बाजूला तलाव आहे, तर या मंदिराचा सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही। अंडरग्राउंड गणपती मंदिर तर खूप, जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला अंडरग्राउंड गणपती मंदिर सांगावं लागेल नालासोपारा स्टेशनवरून। जर तुम्ही रिक्षाने येणार असेल तर अंडरग्राउंड गणपती मंदिरच सांगावं लागेल। तर प्रायव्हेट रिक्षासुद्धा येतात इथे, आणि त्याचबरोबर बससुद्धा येते। तर बस आहे 251, तुम्हाला वाघोली नाक्याला सोडून मग तुम्हाला 1 किलोमीटर चालत आतमध्ये यावं लागेल, किंवा तुम्ही रॅपिडो सुद्धा इथे करू शकता। ओला देखील इथे चालू असते, तर तुम्ही रॅपिडो किंवा ओला करून सुद्धा तुम्ही रिक्षाने किंवा प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतात। इथे गाडी पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे। तर चला, आपण आलेलो आहोत इथून, बघा तुम्ही पाहू शकला असाल, तर राईट मारला आणि आपण पोचलेलो आहोत मंदिराजवळ। हा एंट्री गेट आहे, तर चला जाऊया आतमध्ये। आता पाहू शकता तुम्ही, हा आहे मंदिराचा परिसर, आणि इथे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी असे पाळणे लावलेले आहेत। आणि इथे अमरेश्वर मंदिराचा बोर्ड आहे, आणि इथे थोडी ॲक्टिव्हिटी म्हणून आणि ओपन जिमसुद्धा आहे। तर हे पाहू शकता या साईडला। आणि इथे आधी आपण जाऊया अमरेश्वर मंदिराच्या इथे आणि थोडीशी माहिती पण बघून घेऊया। इथे बोर्ड आहे तो, माहिती आहे स्वयंभू अमरेश्वर मंदिर जे इथेच आहे, त्याची माहिती आहे। पहिल्यांदा हे मंदिर इथे, आता वास्तुशास्त्रानुसार त्यांनी ह्या साईडला करून घेतलं। हा बघा, आता आपण जाऊया। समोर पाहू शकता स्वामींचा मठ दिसत असेल तुम्हाला, वाघोली येथील। आणखी इथे विरार नालासोपाऱ्यामध्ये 3 मठ आहेत, तर तुम्ही कन्फ्युजन व्हायला नको म्हणून स्वामी समर्थ मठ वाघोली म्हणून देखील सांगू शकता, जो नव्याने ओपन झाला आहे। इथे जर तुम्ही लांबून येत असाल तर तुम्ही टिफिन जर कॅरी केला असेल तर तुम्ही इथे बसून देखील तो खाऊ शकता। इथे खूप शांतता आहे। तुम्ही आजूबाजूला परिसर बघितलात तर अगदी हिरवागार आणि शांत असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे। तर तुम्हाला जर तुम्ही धकाधकीच्या जीवनात ना, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी येणार असाल तर असं जर निसर्गरम्य देवस्थान जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला खरंच शांततेचा अनुभव नक्कीच येईल। आणि खूप छान असं नामस्मरण वगैरे इथे बसून होण्यासारखं आहे। स्वामींचा मठ आहे ना, त्याच्यामुळे खूप छान नामस्मरण देखील होईल, इतकं शांतता इथे आहे। तर हा मठ आहे, आलो आपण मठामध्ये। स्वामी समर्थ मठ फुलारे, हे बघा वाघोली, आणि ह्याच्या बाजूलाच आहे हे अंडरग्राउंड गणपती मंदिर। ही बाळूमामांची मूर्ती आहे ना? ओके। हे लेफ्टला आहेत ते मुळे गुरुजी, बाळूमामा आणि विठ्ठल रखुमाई अशी मूर्ती आहे ही।
आणि हे जे अंडरग्राऊंड मंदिर जे आपण कव्हर केलं होतं पहिलं, तर हे पण आज जाऊया परत एकदा. हे भंडाऱ्यासाठी ओपन होते लवकरच. आणि ह्या नवीन बैलगाड्या आहेत आत्ता केलेल्या, ते फोटोसाठी पण ना खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही येऊन इथे सेल्फी वगैरे क्लिक करू शकता या साईडला. तर इथे खूप सारे फोटोसाठी ऑप्शन आहेत. शनी मंदिर, लक्ष्मी. तर आपण वाघोलीचं हे अंडरग्राऊंड गणपती मंदिर बघितलं आहे, पण तरी पण परत एकदा बघूया ना ग. चला. आणि मग आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊया. तर हे आहे वरतून असं. तर ह्या मंदिराची पूर्ण माहिती तर आपण ऑलरेडी घेतलेली आहे, पण परत एकदा आता स्वामींच्या मठात आलो आहोत ना, तर हे मंदिर परत एकदा पाहूया. चला. हां, या यूट्यूब चॅनलला ना सिल्वर बटनसुद्धा भेटलेलं आहे. हे बाजूलाच आहे त्यांना. चला जाऊया आतमध्ये. आणि हे असं इंटिरियर आहे वरून इथे खाली जाण्यासाठी. आणि हे इथून आपण एंट्री केली आणि ह्या पायऱ्या आहेत जाण्यासाठी. दोन ऑक्टोबर 2025ला स्वामी समर्थांचा मठ ओपन झालेला आहे. तर तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता. आणि दर गुरुवारी इथे भंडारा देखील असतो, तर दर गुरुवारी तुम्ही येऊ शकता. तर दर गुरुवारी 12 ते 2 इथे ह्या साईडला तुम्ही पाहू शकता. इथे आहे ना भंडारा असतो 12 ते 2. तर हा बघा खूप मस्त प्रशस्त असा आहे स्वामींचा मठ. आणि इथे हार फुलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता स्वामींना अर्पण करण्यासाठी. खूप मोठा आणि अगदी शांत वातावरणात असलेला हा सगळ्यात मोठा स्वामींचा मठ तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा वाघोलीतील स्वामी समर्थांचा हा मठ आहे. त्याचबरोबर भुईगावला देखील एक स्वामींचा मठ आहे, तर त्याचा देखील व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आणि त्याचबरोबर आगाशी विरार येथे असलेला सुद्धा स्वामींचा मठ आहे, त्याचा देखील मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता आपण ज्या मठात आलेलो आहोत तो आहे नालासोपाऱ्यामधील वेस्टला असलेल्या वाघोलीतील हा सगळ्यात मोठा असा स्वामी समर्थांचा मठ. येथे तुम्ही गुरुचरित्राचे पारायण देखील करण्यासाठी येऊ शकता. त्याचबरोबर इथे नामस्मरणासाठी इथे माळ ठेवलेली आहे, जपमाळ. तिथे बसून शांतपणे स्वामींचं नामस्मरण देखील करू शकता. आणि काही विक्रीसाठी वस्तूसुद्धा ठेवल्या आहेत, त्या आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. आधी आपण स्वामींचं दर्शन घेऊया. तुम्ही इथे आल्यावर
शांततेचा नक्कीच अनुभव घेऊ शकता. खूप शांततेमध्ये मस्त असं इथे नामस्मरण चालू आहे स्वामींचं. आता खाली जाऊया, तिथे स्वामींचा जो पलंग आहे त्यांचं तिथे जाऊया आपण आणि दर्शन घेऊया चला. आणि इथल्या मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून थोडी माहिती पण आपण घेणार आहोत. आणि इथे काही मंडळी आलेली जी खूप लांबून आलेली, त्या ज्या मंडळी आहेत नवीन आपल्या सबस्क्रायबर, त्यांच्याकडून सुद्धा आपण त्यांना अनुभव इथला कसा वाटला ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आता आपण इथे आलो आहोत, स्वामींचे पादुका आहेत इथे, चला दर्शन घेऊया. घेते ना श्रुती. ती मूर्तीची साईज आणि दुसरी साईज कुठली आहे बघूया पण. म्हणजे इथून तुम्ही मूर्ती पण विकत घेऊ शकता ही अशी. आता गाडीत लावण्यासाठी आम्ही बघत होतो पण आता सध्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही. पण म्हणालेत गुरुवारी कदाचित भंडारा असतो ना, गुरुवारी भंडारा असतो ना, तर त्या दिवशी तुम्हाला मूर्त्या इथून विकत घेऊ शकता. ते गुरुचरित्र पण आहे आणि स्वामी समर्थांचे 9 गुरुवार ते बघा. आणि त्याचबरोबर इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या पाहू शकता तुम्ही. इथून घेऊन जाऊ शकता तुम्ही. इथे हे बघा, ह्या दरवाजावर लावायच्या पाट्या देखील आहेत. आणि हे शॉल्स आहेत स्वामींसाठी. जर तुमच्या घरामध्ये मोठी मूर्ती असेल तर तिथे स्वामींसाठी ह्या शाल घेऊ शकता. हे पंचांग आहे आणि इथे जपमाळ देखील आहे. चला आता या मंदिरातून आपण निरोप घेऊया. असं हे मंदिर आहे आणि इथे प्रसादाचं ताट देखील आहे. चला चला आपण जाऊया, निघूया. खूप सुंदर अशी मूर्ती आणलेली आहे, तर तुम्ही नक्की विजिट करा. खूप छान आहे, असं प्रसन्न मूर्ती आहे. इथे तुम्ही जप देखील करू शकता आणि वातावरण शांत असल्यामुळे ना इथे खूप छान असा जपमाळ तुम्हाला करता येईल. तर या नक्की विजिट द्या. तर आपल्याला नवीन काही सबस्क्रायबर मंडळी भेटलेली आहेत. तर आपल्याला आहे ना नवीन छान अशी सबस्क्रायबर मंडळी भेटली आहेत, जी आधी अंडरग्राऊंड गणपतीमध्ये बघायला आलेली आणि आत्ताच नवीन ओपन झालेला आहे स्वामी समर्थांचा जो मठ आहे तो पाहायला. आता कुठून आलेला आहे? तुम्ही मुलुंडवरून आलाय आणि तुम्ही अँटॉफिलवरून आलाय. तर तुम्हाला हा मठ आणि हे इच्छापूर्ती गणपती मंदिर कसं वाटलं? आणि शांत वातावरण आहे, म्हणजे मनाला शांती भेटावी. एकदम असं गणपतीच्या पुढ्यामध्ये बसलो पण शांत, एकदम समाधानी वाटलं. असं ध्यान धारणा करताना खूप छान वाटलं. आणि स्वामींचा मठ खूप सुंदर आहे. तुम्हाला कसं कळलं इकडे अंडरग्राऊंड गणपती आहे? युट्यूब बघता बघता हे मंदिर कळलं की इच्छापूर्ती मंदिर आहे. असं मन वाटलं, आम्हाला वाटलं की जाऊ अंडरग्राऊंड हे असं, म्हणजे मंदिर मंदिर असं समोर आपण बघतो पण अंडरग्राऊंड मंदिर असं माहिती नव्हतं. त्यामुळे आम्हाला हे बघायचंच आहे. 15 फूट खाली आहे असं ऐकून होतं, म्हटलं बघूया. कसं वाटलं? कुठेच मंदिर नाहीये पाहायला, तुम्हाला कुठे भेटणार नाही. असं मंदिर पाहिल्यावर तुम्हाला छान वाटलं, प्रसन्न वाटलं. असंच आपलं त्या गणपतीचं बोलवलं होते ना आम्हाला दरवर्षी त्याचं दर्शन घ्यायला इथे.
मला सांगा आता हा स्वामी समर्थांचा जो मठ आहे तो कधी ओपन केला आणि इथे तुम्ही भंडारा म्हणालात आम्हाला मगाशी, तर भंडारा किती ते किती आणि कसा आहे जरा संपूर्ण माहिती द्या. नमस्कार. आता आपण आहोत वाघोली गावामधील इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपतीच्या बाजूला नवीन ओपन झालेला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. श्री स्वामी समर्थांचा मठ हा 2026ला आपण जे भंडाऱ्याचं स्थान आहे ते पण तुम्ही आत्ता बघितलं, जे 26ला ओपन होईल. आणि हा मठ आहे 2 ऑक्टोबर 2025ला आपण ओपन केला, लोकांसाठी चालू केला. आणि ह्याच्यासमोरच तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे सेल्फी पॉईंट्स आहेत, अमरेश्वर महादेवचं स्थान आहे, हे लोकांसाठी सोय केलेली आहे. आणि बाजूलाच तुम्ही बघितलं असेल तर मेंढी माऊली आहे, गायी आहेत ज्या गोशाळातून आपण आणलेल्या आहेत. मेंढी जे आहेत अंबापूर बाळूमामाचं जे मेन स्थान आहे तिथून आणलेलं आहे. आणि छोटंसं बाळूमामाचं पण मंदिर तुम्ही या प्रांगणात बघत असाल की जे एरवी कसं असतं, ज्या ठिकाणी मेंढ्या असतात त्या ठिकाणी मेंढपाळाच्या हिशोबाने बाळूमामाचं मंदिर असतं आणि ते पण आपण इथे बनवलेलं आहे. आणि स्वामी समर्थाच्या मठामध्ये तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की गेल्या जी आत्ता दत्त जयंती गेली त्या दिवशी आम्ही लोकांसाठी 56 भोगचा प्रोग्राम ठेवलेला होता, जो स्वामींना अर्पण केलेला 56 भोग. आणि त्यामध्ये स्वामींच्या भक्तांनी सहभाग घेतलेला, ज्या भक्तांनी सहभाग घेतलेला त्यांना आम्ही आरतीला उभं केलेलं. आणि त्याच्यानंतर तो भोग जो आहे तो आरतीच्या नंतर संध्याकाळी 6:30ला आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या भक्तांना त्याचा आस्वाद दिला. आणि भंडारा हा जो दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत असतो, त्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वेच्छेने सहभाग घेऊ शकता. आणि एरवी जे आहे ते मंदिर ट्रस्टतर्फे हा भंडारा दिला जातो. साधारणतः 500 ते 700 लोक दर गुरुवारी भंडाऱ्याचा आस्वाद घेत असतात. तुम्ही पण त्या मंदिराचं टायमिंग जे आहे सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत आहे. आणि इथे येण्यासाठी नालासोपारा स्टेशनपासून तुम्ही प्रायव्हेट रिक्षाने येऊ शकता, त्याचे 150 रुपये चार्जेस घेतात लोक डायरेक्ट प्रायव्हेट रिक्षाचे. आणि कॉमन रिक्षाने आला तर नाक्यावर उतरून 20 रुपयामध्ये तुम्ही येऊ शकता. येताना चांगला निसर्ग सौंदर्य तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट तुम्ही घेतलं तर आमच्या गावची ग्रामदेवा तुम्ही बघू शकता, जी वागेश्वरी माता म्हणून आहे. त्याच्यासमोर भव्य असा तलाव आहे आणि त्या तलावात खूपशी अशी मच्छी आहेत, ज्याचे तुम्ही काही खाऊ टाकलं तुम्हाला हजारो मच्छी बघायला मिळतील. आणि आमच्या देवीचं दर्शन पण तुम्ही घेतलं तर तुम्हाला देवी प्रसन्न होईल आणि देवीचा चांगला आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही स्वामींच्या मठात येऊन नामस्मरण करू शकता, पारायण करू शकता, त्याला कुठलेही चार्जेस नाही आहे. त्यामुळे तुम्ही या आणि या मठाचा आस्वाद आणि मनसोक्त भक्ती करा आणि लोकांना चांगलं आरोग्य लाभो यासाठी श्री स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल. चला मंडळी, बाय बाय. बाय. थँक्यू. आय होप म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढचा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.